बिग बॉस मध्ये भांडण करून पहिलाच आठवडा गाजवणारी आणि सर्वात जास्त चर्चेत असणारी निक्की तांबोळी तिच्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे. 21 ऑगस्टला निक्कीचा जन्म महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाला. तिचे शालेय शिक्षण देखील इथेच पूर्ण झाले. वडिलांचे नाव दिगंबर तांबोळी असून तिचे वडील टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत आहेत, तर आई प्रतिमा तांबोळी ही गृहिणी आहे. निकीला नेहमीच मॉडेलिंगची आवड होती, त्यामुळे तिने आपला मोर्चा मॉडेलिंग क्षेत्राकडे वळवला आणि मुंबईतील डोंबिवलीत ती राहू लागली. वयाच्या 19व्या वर्षी तिने या क्षेत्रात पदार्पण केले आणि आज ती या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवताना दिसत आहे. तिने 2018 मध्ये तेलुगू सिनेमात लीडची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला 2019 मध्ये कांचन 3 या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावरती देखील निकीने आपली जादू दाखवली आहे. तिने हिंदी बिग बॉस 14 मध्ये भाग घेतला होता आणि त्यात ती सेकंड रनर अप बनण्यामध्ये यशस्वी झाली होती. तसेच निकी खतरों के खिलाडी या शो मध्ये देखील दिसली होती. त्यावेळी निकिता मुळीचे नाव प्रतीक सहजपाल याच्या सोबत जोडले गेले होते. हे दोघेही रिलेशनशिप मध्ये असल्याचं दिसत होतं. निकीने हिंदी बिग बॉस 14 मध्ये तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचा मोठा खुलासा केलेला आहे. वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा ती मॉडेलिंग क्षेत्रात स्ट्रगल करत होती, तेव्हा तिला किडनॅप करण्यात आलं असल्याचा मोठा खुलासा निकीने केला होता. त्यात तिने सांगितलं होतं की ती वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा ती इंटरनॅशनल मॉडेलिंग असेसमेंटसाठी गेली होती, तेव्हा तिला किडनॅप करण्यात आलं होतं. हा खुलासा करत असताना निकी ढसाढसा रडत होती. आई वडिलांनी ही गोष्ट कोणाला सांगू नको असं बजावलं होतं. मात्र किडनॅपिंगचं कृत्य कोणी केलं हे निकीने सांगितलं नाही. तसेच 2019 मध्ये निकीला खूप मोठा धक्का बसला होता, तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. तिचा सक्का भाऊ हा कोविडमुळे निधन पावला होता. तेव्हापासून निकी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. सध्या निकी बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये दिसत आहे. ती पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. आता प्रेक्षकांना तिची चांगली बाजू देखील दिसायला लागली आहे. तर तुम्हाला निकीचा गेम कसा वाटतो? निकी या सीझनची विनर होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.